नमस्कार मंडळी. आज आमच्या शॉपमध्ये एक नवीन मेंबरचं आगमन झालं आहे. ते म्हणजे हे आईस्क्रीमचं फ्रीज. माझे मिस्टर भाच्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले होते, म्हणून ह्या फ्रीजचं सेटअप मीच केलं. सध्या असंच इकडे तिकडे ठेवलं आहे. नंतर ते सॉकेट वगैरे प्लग वगैरे लावल्यानंतर त्याची प्रॉपर जागा फिक्स होईल. तुम्ही बघू शकता, इकडे साईडला माझं छोटंसं शॉप आहे कटलरीचं, आणि इकडे मिस्टर किराणा शॉप करतात, आणि ह्या साईडला माझं कटलरीचं छोटंसं शॉप आहे. तिथे विश्व आणि शिव मला रोज हेल्प करतात. आजकालच्या छोट्या मुलांना कुठलीही गोष्ट इझिली अवेलेबल होत असल्यामुळे त्यांना त्याची व्हॅल्यू नसते. म्हणून विश्व आणि शिवच्या शाळेतल्या टीचरांनीच मला सांगितलं होतं की कुठलीही गोष्ट त्यांना इझिली द्यायची नाही. त्यांच्याकडनं आधी काम करून घ्यायचं थोडं, आणि मग त्याच्या बदल्यात त्यांना ते द्यायचं. म्हणजे इनडिरेक्टली त्यांनी कमवलेल्या पैशातून त्यांनी ती वस्तू घेतली आहे असं त्यांना रिअलाईज झालं पाहिजे. म्हणून मी त्यांच्याकडनं रोज थोडं थोडं काम करून घेते आणि मग त्यांना जे हवं ते देते. नाशिकच्या कडाक्याच्या थंडीमध्ये रात्री 10:30 पावणे 11 नंतर दूध प्यायला जाण्याची मजा काही वेगळीच असते. आम्ही दोघंच जण दूध प्यायला गेलो होतो. मुलांना नेलं नव्हतं, कारण त्यांना कफ होत असतो दूध पिल्यामुळे. म्हणून आम्ही दोघं दूध पित होतो, तेवढ्यात तिकडनं आले पोलीस आणि सगळेजण पळून गेले. ते शूट करायचं राहून गेलं, कारण पोलिसांनी मलाही रागवलं होतं की इतकं लेट बाहेर नाही निघायचं असं ते बोलले होते आम्हाला. इनफॅक्ट त्यांचं बरोबरच होतं. पण आम्ही असं सहज चक्कर मारायला गेलो आणि मग दूध पिलं होतं आम्ही. पण पोलीस आले आणि सगळं बिचारे हे दूधवाले, त्यांना पण खूप रागवलं. म्हणजे लेट पण खूप झालं होतं, तर मग ते रागवतीलच ना. मग सगळं असा एकदम मस्त आजचा दिवस गेला आमचा. तर मग तुम्हाला आमचा हा छोटासा व्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.